नमस्कार सर्वांना, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा माझ्याकडे काल बॅग शिवून उरलेली साडी आहे आणि गोणी घेतलेली आहेत बघा. त्याच्यामध्ये काळा कोणी एक बॅग शिवली त्याचं तुम्हाला एक माप दाखवत आहे मी. त्या माप शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. इथं बघा ते गोणी एक माप दाखवा आपण. इथं आपण घ्यायचं आहे 7 इंच आणि असं घ्यायचं आहे 20 इंच. तुम्ही तर बघू शकते 20 इंचावरती एक खून करून घ्यायचं आहे आणि सरळ आपल्याला बघा एक पीस आता कट करून घेतले आहेत मी. आता आपण दुसरा एक पीस कट करून घेऊ. त्याच्यामध्ये तो घ्यायचा आहे आपल्याला 9 इंच. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 9 आणि असा घ्यायचा आहे आपल्याला 18 इंच. आणि गोली एक थोडी कट करून घेते. असं घ्यायचं आहे आपण 9 इंच आणि असं घ्यायचं आहे 18 इंच. या पद्धतीने बघा आपण 2 पीस कट करून घेतलेले आहेत. आता या स्टेजची आपण साडीचं कापड कट करून घेऊ आपल्याला डबल याच्यामध्ये. असं व्यवस्थित डबल ठेवायचं आपल्याला आणि कट करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने ठेवायचं. तुम्हाला दाखवते मी. तर मी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर बघा दोन्ही पीस कट करून घेते मी. हा पण कट करून घेते. आता या ठिकाणी बघा आपले दोन्ही पण पीस कट झालेले आहेत. तर याला आपल्याला काय करायचं आहे, आडवे आणि उभ्या शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला दाखवते. या ठिकाणी आपल्याला बघा एक 20 इंचाची चेन सुद्धा लागणार आहेत. इथे मी चेन सुद्धा घेतलेली आहे 20 इंचाची. आणि इथे एक स्ट्रीप तयार करून घ्यायची आपल्याला. इथं बघा रुंदीला 1 इंच आहे आणि लांबीला आहे 14 इंच. तर आता या ठिकाणी बघा आता आपण थोड्याशा अशा कडेकडे शिलाई मारून घ्यायच्या आहेत, आडव्या आणि उभ्या. व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं. तुम्ही तर पिनअप वगैरे पण करून घेऊ शकता. इथं पण बघा मला सवय आहे त्याच्यामुळं माझ्याकडून अजिबात गोळा वगैरे काहीच होत नाही. या ठिकाणी बघा आपण पूर्ण कडेकडे पण शिलाई मारून घेतल्या आहेत आणि थोड्याशा उभ्या पण मारून घेऊ म्हणजे
जो गोणी आहेत ना तो व्यवस्थित सेट होईल. मग किती फिनिशिंगमध्ये आपण इथे शिलाई मारून घेतलेले आहेत. खूप सोपं आहे ऑर्गनायझर तयार करायचं. आता बघा साडीचा कापड जो आपला एक्स्ट्राने गेला आहेत ना गोणीच्या कडेकडेने तो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने अशाच पद्धतीने बघा दुसरा पण पार्ट आपण तयार करून घेतला आहे. आता इथं बघा आपण 1.5 ते 2 इंचावरती आपण एक पट्टी कट करून घ्यायची आहे अशी मार्किंग करून ना. दुसऱ्या पार्टची बघा आपण अशी पट्टी कट करून घेतली आहे. आता आपण काय करायचं आहे जी चेन घेतली आहेत ना ती बघा ती जॉईंट करायची. इथं उलटी ठेवून घ्यायची अगोदर आणि चेनच्या पूर्ण कडेकडून आपल्याला सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत अशा पद्धतीने. आता याच्यावर एक दाब टीप द्यायची आहे. असं खालच्या साईडने कापड करायचं. धागे दोरे आहेत ते आपल्या चेनमध्ये अडकणार नाहीत. वरून एक दाब टीप देऊन घ्यायची बघा अशी व्यवस्थित चेनच्या एकदम कडेकडेनेच. आता दुसरी पट्टी आहेत बघा छोटी ती पण आपल्याला अशी आता ठेवायची आहेत. आता चेन खाली सुईची आहे पट्टी आपण उलटी ठेवू शकतो बघा अशी. दोन्ही पण साईडनं सेमच आहे त्याच्यामुळे कशी पण ठेवली तरी चालेल. तुम्ही जर आस्तासाठी वेगळा कापड जर वापरला तर मग अशी उलटी ठेवायची. चला बघा याला सुद्धा आपण एक दाब टीप मारून घेऊ. कापड वरच्या साईडला करायचं पट्टीच्या. चला या ठिकाणी आपली बघा आता दाब टीप मारून झालेली आहेत. आता बघा आपण इथं सेंटर काढून घेऊयाचा. इथं आपण सेंटर काढून घेतलेला आहे. दुसरा पार्ट आहेत ना बघा त्याचासुद्धा आपण असा मध्यभागी सेंटर काढून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बघा असा मध्यभागी आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तेव्हा तुम्हाला समजेल कसं बनवलं ते. बघा अशा पद्धतीने आपण आता शिलाई मारून घेतली आहेत. इथं तुम्ही डबल पण शिलाई मारून घेऊ शकता. आता इथं बघा आपण ही स्ट्रीप आहेत ना ती जॉईंट करून घेऊ. इथं 3 इंच अंतर सोडून दिलं आहे. बघा अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडनं स्ट्रीप जॉईंट करून घेतली आहेत. डबल लॉक करून घ्यायची शिलाई म्हणजे व्यवस्थित बसतं. अशा पद्धतीने बघा आपलं आता हे तयार झालं आहे. बघा आता अशा पद्धतीने आपण ठेवायचं आहे. तर आता या ठिकाणी बघा आपली शिलाई मारून झाली आहे. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने ठेवायचं आहे. बघा या साईडला जशी शिलाई मारली ना तशीच त्या साईडला पण मारून घ्यायची आहे. आता इथं बघा आपली शिलाई मारून झाली आहे. आता सुई बघा अशीच अडकून ठेवायची आपल्याला. फक्त कापड आपण फिरवायचं आहे. बघा अशा पद्धतीने जे व्यवस्थित कोणी तयार होतात. या ठिकाणी बघा दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम तसंच बघा इथं हे करून घ्यायचं आहे. शिलाई मारून घ्यायची आहे. अतिशय मस्तपैकी आपली चेन लागली जाते आणि दिसायला पण खूप सुंदर फिनिशिंगमध्ये बसतं. बघा आता आपल्याला हे आहेत ना आपल्याला तिन्ही पण साईडने शिलाई मारून घ्यायचं आहे. व्यवस्थित पिनअप करायचं. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं. तुम्ही तर पिना वगैरे पण लावून सेट करून घेऊ शकता म्हणजे तर तुम्हाला शिवायला जर प्रॉब्लेम यायला लागला तर बघा अशा पद्धतीने. कारण थोडं गोणीमुळं कडक होतं ना त्याच्यामुळं. पण गोणीमुळं फिनिशिंग चांगली येते आणि त्याचा लुक आहे तो एकदम छान दिसतो. तर आपण तिन्ही पण साईडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायच्या. बघा असे व्यवस्थित कोणे पकडायचे. त्या ठिकाणी बघा आपल्या तिन्ही पण साईडने शिलाई मारून झाल्या आहेत. आता आपण हे ओपन करून घेऊ. बघा चेन आहेत ना तिथून. नंतर आपण याला बघा सुईचं करून घेऊ. कारण आपण चेनला वगैरे ऑलरेडी अगोदरच दाबटीप वगैरे मारलेला आहे. तर या ठिकाणी बघा आपलं सुंदर असं ऑर्गनाइज तयार झालं आहे.
तुम्ही याच्यामध्ये मेकअपचं सामान ठेवू शकता, टिफिन ठेवू शकता, जे आवडेल ते तुम्ही याचे सामान ठेवू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ थोडा वेळ असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण साडी ब्लाऊज पीसपासून आपल्या कुठलं पण कापड असेल ना त्यापासून बनवू शकतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.